नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास अलर्ट या आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो बघा, आज आपण पाहणार आहोत 30 डिसेंबर 2025च्या अत्यंत महत्त्वाच्या चालू घडामोडी. तर व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा. अतिशय महत्त्वाचे आणि निवडक प्रश्न असणार आहेत, जे की तुम्हाला कोणत्याही स्पर्धा परीक्षेमध्ये डायरेक्ट विचारले जाऊ शकतात. तर बघा, आजचा पहिला प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो, टायगर प्रेझेन्स स्टेट हा दर्जा नुकताच कोणत्या राज्याला देण्यात आला आहे? तर बघा, महत्त्वाचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो, याचं उत्तर असणार आहे ऑप्शन बी गुजरात. तर गुजरात या राज्याला नुकताच टायगर प्रेझेन्स स्टेट हा दर्जा देण्यात आलेला आहे. ओके, तर बघा लक्षात ठेवा, टायगर प्रेझेन्स स्टेट हा दर्जा गुजरात राज्याला नुकताच पुन्हा प्रदान करण्यात आलेला आहे. आणि बघा, यामुळे गुजरात राज्याला वाघ म्हणजेच टायगर उपस्थित राज्य म्हणून राष्ट्रीय पातळीवर नॅशनल टायगर कन्झर्वेशन अथॉरिटी यांनी मान्यता दिलेली आहे. ओके, कारण रातनमहाल वन्यजीव अभयारण्यामध्ये वाघाची सततची उपस्थिती आढळलेली आहे. आणि गुजरात हे आता भारतातील एकमेव राज्य बनले आहे जिथे सिंह, चित्ता आणि टायगर म्हणजेच वाघ असे तीनही मांजरे नैसर्गिकरित्या आढळतात. ओके, तर लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 2 बघूयात आपण. 2025-26च्या जागतिक अन्न शहर क्रमवारीमध्ये मुंबई शहराने कितवे स्थान मिळवले आहे? बघा, याचं उत्तर असणार आहे ऑप्शन बी. ओके, तर 5वे स्थान मिळवलेले आहे या क्रमवारीमध्ये. ओके, तर बघा विद्यार्थी मित्रांनो, 2025-26च्या जागतिक अन्न शहर क्रमवारीमध्ये मुंबई शहराने 5वे स्थान मिळवलेले आहे. ओके, तर बघा विद्यार्थी मित्रांनो, 2025-26च्या जागतिक बेस्ट फूड सिटीज अन्न शहरामध्ये या क्रमवारीमध्ये 5वे स्थान मुंबईने मिळवलेले आहे. ओके, आणि हे टेस्ट ॲटलास या जागतिक खाद्य आणि प्रवास मार्गदर्शकाच्या 2025-26च्या 100 बेस्ट फूड सिटीज इन वर्ल्ड यादीमधील निकालानुसार आहे, ज्यामध्ये मुंबई 5व्या स्थानावर आहे आणि ती या यादीतील एकमेव भारतीय शहर आहे. ओके, तर भारतातील एकमेव शहर आहे, लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो. प्रश्न क्रमांक 3 बघूयात आपण. बघा, नुकतेच कोणत्या क्रिकेट खेळाडूला प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे? बघा, महत्त्वाचा प्रश्न आहे. ऑप्शन ए याचं उत्तर असणार आहे वैभव सूर्यवंशी यांना नुकतेच प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेलं आहे. ओके, तर महत्त्वाचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो. बघा, वैभव सूर्यवंशी हे फक्त 14 वर्षाचे असून बिहार या राज्यामधील ते आहेत. तर बघा, बिहारमधील आलेल्या या युवा क्रिकेट खेळाडूला त्यांच्या उल्लेखनीय कामगिरीसाठी आणि क्रिकेटमधील अपवादात्मक उपलब्धीसाठी हा पुरस्कार त्यांना देण्यात आलेला आहे. ओके, तर लक्षात ठेवा माहिती मित्रांनो. चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. ओडिशा राज्याची पहिली महिला मुख्य सचिव कोण बनली आहेत? बघा, याचं उत्तर असणार आहे ऑप्शन सी म्हणजेच अनु गर्ग हे नुकतेच ओडिशा राज्याची पहिली महिला मुख्य सचिव बनलेली आहे. ओके, तर प्रश्न महत्त्वाचा आहे विद्यार्थी मित्रांनो. पहिलीच महिला आहे, त्यामुळे हा प्रश्न महत्त्वाचा ठरतो. ओके, चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 5 आहे बघा. ICCच्या पुरुष संघ क्रमवारीमध्ये टेस्टमध्ये पहिल्या क्रमांकावर कोणता देश आहे? तर बघा, याचं उत्तर असणार आहे ऑप्शन डी ऑस्ट्रेलिया. ऑस्ट्रेलिया हा देश ICCच्या पुरुष संघ क्रमवारीमध्ये टेस्टमध्ये पहिल्या क्रमांकावर राहिलेला आहे. ओके, तर लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 6 बघूयात आपण. कोणत्या IITने जगातील पहिली AI लॅब असिस्टंट प्रणाली विकसित केलेली आहे? बघा, याचं उत्तर असणार आहे ऑप्शन ए म्हणजेच IIT दिल्ली. ओके, तर IIT दिल्लीने नुकतेच जगातील पहिली AI लॅब असिस्टंट ही प्रणाली विकसित केलेली आहे. ओके, तर प्रश्न महत्त्वाचा ठरतो विद्यार्थी मित्रांनो. बघा विद्यार्थी मित्रांनो, AILA हे AI एजंट आहे जे की वास्तविक प्रयोगशाळेमधील प्रयोग स्वतः नियोजन व कार्यान्वित करू शकते. ओके, तर लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 7 बघूयात आपण. पहिल्या खेलो इंडिया ट्रायबल्स गेम्सच्या शुभंकरचे नाव काय आहे? तर बघा, महत्त्वाचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो. याचं उत्तर असणार आहे ऑप्शन बी म्हणजेच मोरवीर. ओके, तर मोरवीर असे नाव आहे पहिल्या खेलो इंडिया ट्रायबल्स गेम्स
या खेळाच्या शुभंकराचे. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 8 बघूयात आपण. 2026मध्ये 20वे विद्रोही मराठी साहित्य संमेलन कोठे आयोजित होणार आहे? बघा विद्यार्थी मित्रांनो, याचं उत्तर असणार आहे ऑप्शन बी म्हणजेच नांदेड. ओके, तर नांदेडमध्ये 2026मध्ये जे 20वे विद्रोही मराठी साहित्य संमेलन होणार आहे त्याचे आयोजन केले जाणार आहे. ओके, प्रश्न क्रमांक 9 बघा विद्यार्थी मित्रांनो. भारतातील पहिले PPP मेडिकल कॉलेज कोणत्या राज्यामध्ये सुरू होणार आहे? तर बघा याचं उत्तर असणार आहे ऑप्शन डी म्हणजेच मध्य प्रदेश. ओके, तर मध्य प्रदेश या राज्यामध्ये भारतातील पहिले PPP मॉडेलवर चालणारे मेडिकल कॉलेज सुरू होणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो बघा महत्त्वाचा प्रश्न आहे. ओके, तर बघा भारतातील पहिले PPP म्हणजेच पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप या मॉडेलवर चालणारे मेडिकल कॉलेज म्हणजे मध्य प्रदेश या राज्यामध्ये सुरू होणार आहे. ओके, तर या प्रकल्पाचे भूमिपूजन म्हणजेच शिलान्यास नुकताच झाला असून धार आणि बेतूल येथे या प्रकारचे मेडिकल कॉलेज उभारली जाणार आहे. तर मध्य प्रदेशमधील धार आणि बेतूल येथे हे कॉलेज उभारले जाणार आहे. ओके, तर लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो महत्त्वाचा प्रश्न आहे. प्रश्न क्रमांक 10 बघूयात आपण. राष्ट्रीय महामारी तयारी दिवस दरवर्षी कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर बघा याचं उत्तर असणार आहे ऑप्शन ए म्हणजेच 27 डिसेंबर. तर दरवर्षी आपण आंतरराष्ट्रीय महामारी तयारी दिवस दरवर्षी 27 डिसेंबर रोजी साजरा करतो. ओके, तर लक्षात ठेवा. तर विद्यार्थी मित्रांनो भेटूयात आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.